संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर त्या 29 महापालिकेबरोबर धुळ्याची पण झालेली आहे आणि धुळ्यामध्ये पण 2018ला पण असंच वातावरण होतं, त्यापेक्षा भयानक वातावरण यावेळेस आज झालेलं आहे. तर सोलापूर धाराशिव इकडे आंदोलन सुरू झालेलं आहे. सगळ्या जनतेची मागणी आहे, नागरिकांची मागणी आहे आणि जे पराभूत उमेदवार आहे आणि विविध पक्ष जे म्हणजे भाजप सोडून जेवढेही पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आणि पराभूत उमेदवारांची आणि उमेदवारांच्या समर्थकांची आणि नागरिकांची पण मतदारांची पण इच्छा आहे की या मशीनवर आंदोलन झालं पाहिजे, बॅलेट पेपरवर निवडणुका आगामी सगळ्या झाल्या पाहिजे. याच्यासाठी एक व्यापक बैठक आम्ही या रचना हॉलमध्ये आयोजित केली आणि त्या बैठकीला अतुल भाऊ, जोसेफ अण्णा मलबारी, शरद पाटील, सुनील तात्या नेरकर यांनी जे आव्हान केलं की याच्यावर चिंतन मनन आणि मंथन झालं पाहिजे आणि एक आंदोलनाला एक दिशा दिली पाहिजे. म्हणून सर्व पक्षीय आणि पराभूत उमेदवार आणि सर्व पक्षीय नेते मंडळी इथं आले. आता आमची दिशा, आगामी आंदोलनाची जी दिशा आहे, 26 जानेवारीला आम्ही रास्ता रोको करणार आहे आणि उद्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक सर्व पक्षीय नेते मंडळींचे एक निवेदन देणार आहे नागरिकांच्या वतीने. धन्यवाद.